सुरुवातीची बातमी आहे, वाल्मिक कराडची बीड पोलिसात स्पेशल 26ची टीम कार्यरत असल्याचा गंभीर आरोप होतोय। हा आकडा याहूनही मोठा असून लवकरच त्या नावांची संपूर्ण यादी मुख्यमंत्री फडणवीसांना देणार असल्याचं सुरेश धसांनी म्हटलंय। पाहूया। काही कर्मचारी जे आहेत ते वसुलीसाठी सुद्धा ठेवण्यात आले। ते आहेत पोलीस खात्यात पण वसुलीसाठी ठेवण्यात आले। ती 26 कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची मी दिली आहे। 26 फार कमी आकडा सांगितलाय तृप्तीताईंनी। हे सगळे कर्मचारी पोलीस अधिकारी यांचं बेरीज केले तर ते 200 वर जाईल। बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सगळीच यंत्रणा कराड आणि त्याच्या टोळींना पोखरल्याचे आरोप होत आहेत। अशातच कराडची एक स्पेशल 26ची टीम पोलीस दलामध्ये कार्यरत होती असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केलाय। मात्र हा आकडा 26 नसून 200च्या आसपास आहे असा प्रतिदावा सुरेश धस करतायत। आपल्या मर्जीतले जे आहेत ते अधिकारी ठेवण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी ज्या केसेस झालेल्या होत्या त्या दाबण्यासाठी किंवा ते पुरावे जे आहेत ते नष्ट करण्यासाठी किंवा जे आपल्या मर्जीतली लोक आहेत त्यांना त्याच्यातून पूर्णपणे काढून टाकण्यासाठी काही अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आलेला आहे। काही कर्मचारी जे आहेत ते वसुलीसाठी सुद्धा ठेवण्यात आले। ते आहेत पोलीस खात्यात पण वसुलीसाठी ठेवण्यात आले। तर अशा पद्धतीने जे याच्यामध्ये त्यांच्या निकटवर्ती आहेत अशी जी लिस्ट आहे ती 26 कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची मी दिली आहे। अजूनही काही अधिकाऱ्यांची लिस्ट माझ्याकडे येते ती मी लवकर आपल्याकडे देणार आहे। 26 फार कमी आकडा सांगितलाय तृप्तीताईंनी। हे सगळे कर्मचारी पोलीस अधिकारी यांचं बेरीज केले तर ते 200 वर जाईल। मी पण यादी देतो ना उद्याच्याला देणार सीएम साहेबांना जाऊन। हे बीड जिल्ह्याच्या बाहेर नाही मराठवाड्याच्या आणि लय लांब ह्यांना सगळ्यांना तिकडे नेऊन टाका असं सांगणार आहे। कारण हे आजही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत काही आकाचे जे लोक आहेत, आकाचे प्रेमी पोलीस दलातले, हे आतापर्यंत मुळात एसपीनी सर्व्हिसमध्येच कसे ठेवले मी किती वेळा स्टेटमेंट केलं आणि इतक्या शांत पद्धतीने आणि थंड पद्धतीने केल्यावर बीड जिल्हा कसा कंट्रोल व्हायचा। धस यांनी आधीच केलेल्या आरोपानुसार परळीमध्ये गांजाची विक्री आकाच्याच वरदहस्ताने होते। गावठी बंदूक विक्रीला आकाचाच आशीर्वाद आहे। धक्कादायक म्हणजे अवैध धंदेवाल्यांकडून हप्ते वसुलीसाठी कराडच काही पोलीस नेमतो। थर्मलमधील चोरीला जाणारा भंगार, एसटी महामंडळामधून चोरीला जाणारा लोखंड, जुन्या नव्या कंपन्यांकडून हप्ते वसुली, बड्या आणि मोक्याच्या जमिनींचे व्यवहार, रस्त्याची कंत्राट, रेतीपासून खडीपर्यंतचा पुरवठा, परळीमध्ये कोल्ड्रिंक पासून ते प्लास्टिक पर्यंतच्या सगळ्या एजन्सीचा कारभार हा कराडच्या आदेशाने चालायचा। ते कितीदा तेच सांगायचं, जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई होईल। अरे बाळा, चौकशीला सामोरं गेलं, तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना। तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे? काय तुम्ही पण तुम्ही पुरावे म्हणत होतात ना, ते सगळेच्या सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले। आज त्यांना मी दाखवले की महाजेनको कडनं यांना कसा नफा मिळतोय, हे पेपर्स दाखवले। क्या मोठ्या प्रमाणावर जी बीडमध्ये दहशत केली आहे त्याचे सगळेच्या सगळे फोटो रील्स अगदी शांतपणे त्यांनी बघून घेतले आणि त्यांनी असं सांगितलंय की उद्या दुपारी 12 वाजता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे आणि त्यात हे सगळे डिटेल्स जे आज मी त्यांना कागदपत्र दिलेत ते सगळीच्या सगळी कागदपत्रांवर डिस्कशन ते उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर घेतील आणि पुढचा निर्णय जो आहे तो ते घेतील। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कराड आणि काही पोलिसांच्या मधुर संबंधाचे किती आरोप झाले ते पाहूया। कराड सोबत 2 सरकारी पोलीस गार्ड कायम असायचे। मात्र जेव्हा कराडवर गुन्हा नोंदवला गेला तेव्हा सरकारचेच पोलीस कराडचं संरक्षण सोडून माघारी परतले आणि कराड आरामात फरार झाला। मी जर कुठे चाललो तर त्या गार्डला कळलं पाहिजे की तू थांब। मग गुन्हा झालेला आरोपी बरोबर परत पुन्हा गार्ड कसे राहिले? जर याच्यावर गुन्हा नोंद झालाय तर हे आरोपी कसे राहिले? बीड एसपी अविनाश बारगळ यांच्यावर गुन्हा नोंदवून घेण्यास दिरंगाईचा आरोप झाल्यानंतर त्यांची बदली केली गेली। एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती? एक्स्टॉर्शनची 2 महिन्यापूर्वी घडलेली। किमान तहसीलदारकडे 107 तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय
किंवा एलसीबी काय करते बीडची? केसचे PSI राजेश पाटील देशमुख हत्येनंतर आरोपींना भेटले. खंडणी प्रकरणावेळी चक्क PSI राजेश पाटीलच कराड आणि आरोपीच्या टोळीसोबत फिरत असतानाचं CCTV फुटेजही समोर आलं. या प्रकरणामध्ये PSI राजेश पाटील यांचं निलंबन केलं गेलं. ह्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हा राजेश पाटील नावाचा जो गुंड पोलीस आहे, पोलीस अधिकारी आहे, त्याला सहआरोपी करा. कारण का मास्टर माइंड आणि मास्टर माइंडचा माइंड गेम सेट करणारा ह्या सगळ्यांचा हुकमेचा ताबेदार कोण होता? तर हा राजेश पाटील. SIT मध्ये सामील असलेले पोलीस महेश विघ्ने यांचे कराड सोबत चांगले संबंध असल्याचा आरोप झाला. आरोपानंतर SIT नव्यानं गठीत केली गेली. अटकेनंतर कराडला ज्या बीड कोठडीमध्ये ठेवलं गेलं तिथेच PI शीतल कुमार बल्लाळ आणि कराड यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांची एक कथित क्लिप व्हायरल झाली. या प्रकरणामध्ये बल्लाळांच्या चौकशीची शक्यता आहे. देशमुख हत्येनंतरच्या आरोपामध्ये एका व्हॉट्सअप ग्रुपवर चक्क पोलीस निरीक्षक गणेश मुंडेंनीच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर टीका केली. केस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं. पुरावे दिल्याशिवाय मिळणार नाही. अरे आणि किती पुरावे आम्ही तुम्हाला देऊ की या सगळ्यांना छानपैकी प्रोटेक्शन देणारे, वरदस्त असणारे आणि वाल्मिक कराडसारख्या माणसाला मोठं करणारे हे धनंजय मुंडेच आहेत. त्यांचा तातडीने राजीनामा घेतला गेलाच पाहिजे. नाहीतर या प्रकरणात पुन्हा काही होणार नाही आणि आपण सगळे या प्रकरणाला विसरून जाऊ, पण तसं आम्ही होऊ देणार नाही. आरोपानुसार कराड संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये कुणावरही खोटे 307चे गुन्हे दाखल करतो. कराडच्या घरी जाऊनच पोलीस अधिकारी गुन्हे दाखल करून घेतात. जिल्ह्यातील पोलिसांच्याच अनेक नियुक्त्या आणि बदल्याही कराडच करत होता. देशमुखांच्या हत्येनंतर सुद्धा काही तासातच कराडच्या सांगण्यावरून विविध लोकांवर 200 खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. बीड जिल्ह्यामध्ये पोलीस कोण कंट्रोल करतो असा प्रश्न केसच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनीही केला होता. अजूनही त्याचं वर्दस्त आहे, शासन तो चालवतो तिकडे. तुम्ही पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याला. सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातले पोलीस कोण कंट्रोल करत आहे. त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय. या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही. तुम्ही माहिती घ्या, त्यांनी या 2 दिवसामध्ये 200 गुन्हे दाखल केले लोकांवर. 307 गुन्हा हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो अध्यक्ष महोदय. म्हणजे अक्षरशः पोलिसांचं फिअर, हे बीड पोलीस ह्याचं फिअर माझ्या मतदारसंघात राहिलेलं नाही. आखरी काय चाललेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये? काय जंगलवाद लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये? 1200 का 1300 लायसन आहेत आमच्या बीड जिल्ह्यात. काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय? तरी पोलीस जातात त्याच्याकडे. पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाही. अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं, इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं, PSI त्याच्या सांगण्यावरनं. पोलीस दल आणि कराडच्या अशा संबंधांची ही यादी 200च्या वर असल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. लवकरच ती यादी फडणवीसांकडे दिली जाणार आहे. हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.